अजून त्याला याचं वॅक्सिनेशन दिलं. ओरल डोस दिल्यानंतर त्याला इंजेक्शन द्यायचं होतं. इंजेक्शन देताना तो खूप हसत होता, पण नंतर इंजेक्शन दिल्यावर खूप रडायला लागला. रडल्यानंतर थोड्या वेळा त्याला कसं तरी आम्ही खेळवलं, तरी पण तो शांत होत नव्हता. माझ्याकडे असं काही रागाने बघत होतं जसं काही मीच त्याला इंजेक्शन दिलं आहे. घरी आल्यानंतर त्याला स्वेडल केलं होतं, कारण बर्फाने शेकायचं होतं. बर्फाने शेकल्यानंतर थोडासा तो शांत झाला होता, म्हणून म्हटलं झोपवावं. तर झोक्यात मस्तपैकी बोलता गप्पा मारत मारत तो झोपी गेला होता. 1 तासाची झोप मारून उठल्यानंतर त्याचा पाय जणू काही आखडला होता आणि त्याला तापही आला होता. तापामध्ये तो कणत होता आणि त्या कणल्यामुळे तो खूप रडत होता आणि त्याचा पाय हलवू शकत नव्हता. त्याला त्रास होत होता, पण मी काहीच करू शकत नव्हते. बर्फाने शेकू पण देत नव्हतं. मग थोड्या वेळाने त्याला मांडीवर जवळ घेऊन थोडंसं दूध पाजल्यानंतर तो झोपी गेला आणि मग तसंच त्याला तासभर मी मांडीवर घेऊन बसले. तोपर्यंत दादा त्याला खेळवायचा प्रयत्न करत होता, पण तो झोपेतच होता, कारण की औषधाचा असर होता. हे त्याचं 1.5 महिन्याचं इंजेक्शन होतं, पण आम्ही पेनलेस न देता त्याला गव्हर्नमेंटमध्ये दिलं आणि गव्हर्नमेंटचं इंजेक्शन तर खूप दुखतं असं म्हणतात आणि हे ॲक्च्युली खरंच आहे. कारण पहिल्या रिधानच्या वेळेस पण रिधानने तर इतका त्रास दिला होता ना, 1 मिनटंही खाली ठेवू शकत नव्हते. पण हा तरी जरा शांत आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली. इंजेक्शन दिल्यानंतर आईबाबांसाठी मोठा टास्कच असतो. कसं सांभाळावं, कसं घ्यावं, काय करावं काहीच सुचत नाही, कारण की ते कंटिन्यू रडत असतात. त्यामुळे आम्ही त्याचे पाय थोडेसे बांधून ठेवले होते, कारण ते त्याला हललं ना थोडंसं तरी त्याला दुखायचं, त्यामुळे ते बांधून ठेवले होते. म्हणून तो शांत झाला होता छान आणि त्याला औषध पाजलं होतं आणि मग तो आपल्या दादासोबत मस्तपैकी झोपून गेला तसाच. आणि नंतर गव्हर्नमेंटचं इंजेक्शन देऊन आम्ही योग्य केलं नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगता.